अनेकदा ना, जेव्हा आपण शत्रू या शब्दाचा विचार करतो हं. तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? हातात शस्त्र घेतलेला कोणीतरी किंवा सतत भांडणारा माणूस. एक्झॅक्टली. उघड उघड विरोध करणारी एखादी व्यक्ती उभी राहते. ते एक अत्यंत वेगळं आणि म्हणजे माणसाला आतून अस्वस्थ करणारं सत्य मांडतं. हो. आणि ते खूप प्रकर्षाने जाणवतं हे सगळं वाचताना. हो ना? म्हणजे या माहितीची सुरुवातच एका अत्यंत प्रभावी विचाराने होते. असं म्हटलंय की प्रत्येक शत्रू आपल्या विरोधात उभा राहून आपल्याला हरवत नाही. हो. काही शत्रू मित्रांच्या किंवा हितचिंतकांच्या रूपात असतात. राईट, आपल्या अगदी जवळ, आपल्याच थाटात जेवत असतात. आणि यातील सर्वात भयंकर गोष्ट कोणती असेल ना, तर ती ही की ते आपल्या आयुष्य मुळापासून बिघडवत असतात. पण हे अत्यंत उशिरा समजतं. अगदी खरंय. आणि मुळात ते समजण्याआधीच आयुष्याचं खूप मोठं आणि कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं असतं. राईट. आणि म्हणूनच आज आपण ना विविध मानसशास्त्रीय शोधनिबंध, मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे लेख आणि संत रामदास स्वामींच्या दासबोधातील जे विचार आहेत, अशा विविध स्रोतांचा एक सखोल अभ्यास करणार आहोत. हो, कारण या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की माणसाच्या वर्तनावर आजूबाजूच्या लोकांचा नेमका कसा परिणाम होतो हे एकाच ठिकाणी समजून घेणं. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया, कारण मला स्वतःला हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे. नक्कीच. कारण कसं आहे ना, हा विषय केवळ एका वरवरच्या सामाजिक वागणुकीपुरता मर्यादित नाहीये. आपण जेव्हा या सगळ्या स्रोतांचं विश्लेषण करतो, तेव्हा एक गोष्ट जाणवते की ही चर्चा म्हणजे आपली संगत माणसाचं स्वरूप कसे घडवते किंवा बिघडवते याचा एक सूक्ष्म अभ्यास आहे. म्हणजे आपण जे लोक निवडतो त्याचा परिणाम. एक्झॅक्टली. आपण ज्यांच्यासोबत आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो त्याचा आपल्या मानसिकतेवर आणि एकूणच आयुष्यावर कसा अदृश्य परिणाम होतो याची पाळेमुळं आपण आज उलगडणार आहोत. आपण अनेकदा आपल्या अपयशाचे खापर नशिबावर फोडतो बघ. हो, ते तर खूपच कॉमन आहे. पण पण खरा गुन्हेगार आपल्या आजूबाजूला वावरणारा, आपल्याला खाली खेचणारा तो मानवी समूह असू शकतो. हाच तो अदृश्य प्रभाव आहे ज्यावर मला सर्वात आधी बोलायचं आहे. कारण हे सगळे लेख वाचताना मला प्रकर्षाने जाणवलं की आपण प्रत्येकजण हाच दावा करत असतो की आपण एकदम स्वतंत्र विचारांचे आहोत. हो, मी माझे निर्णय स्वतः घेतो असं वाटत असतं आपल्याला. राईट. आपल्याला काय हवे आणि काय नको हे आपणच ठरवतो. पण हे खरंच इतकं सोपं असतं का? हा जो संगतीचा अदृश्य प्रभाव आहे, तो मानसशास्त्रीयदृष्ट्या कसा काम करतो? म्हणजे आपला मेंदू आजूबाजूच्या लोकांनुसार स्वतःला का बदलतो? यामागे ना उत्क्रांतीचे अत्यंत गुंतागुंतीचं विज्ञान दडलेलं आहे. कसं आहे, माणूस नैसर्गिकरित्या आपल्या आजूबाजूचं वातावरण सतत शोषून घेत असतो, ॲब्झॉर्ब करत असतो. आपल्याला असा गैरसमज असतो की आपण फक्त त्याच गोष्टी शिकतो ज्या आपण जाणीवपूर्वक शिकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कॉन्शियसली जे शिकतो तेच. हो, पण आधुनिक मानसशास्त्र स्पष्टपणे सांगतं की आपण जाणीवपूर्वक जितक्या गोष्टी शिकत नाही ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गोष्टी आपण अजाणतेपणे सबकॉन्शियसली आजूबाजूच्या लोकांकडून आत्मसात करत असतो. अरेच्या. हो, मानवी मेंदूमध्ये काही विशिष्ट पेशी असतात, मिरर न्यूरॉन्स म्हणतात त्यांना. त्या आजूबाजूच्या लोकांच्या कृतींचे हुबेहूब प्रतिबिंब आपल्या मेंदूत तयार करतात. म्हणजे आपण एखाद्याला काही करताना पाहिलं तर आपला मेंदू नकळत तसं करण्याची तयारी करतो. अगदी बरोबर. आणि याचं मूळ खूप जुनं आहे. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस जंगलात टोळी करून राहायचा ना, तेव्हा टोळीसारखं वागणं ही जगण्याची सर्वात मोठी गरज होती. राईट. कारण जर एखादा वेगळा वागला तर त्याला वाळीत टाकलं जायचं. हो, आणि जंगलात एकटे राहिल्यामुळे त्याचा मृत्यू निश्चित असायचा. हीच समूहातून बाहेर फेकले जाण्याची भीती आजही आपल्या मेंदूत खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे आपण आजूबाजूच्या लोकांसारखं वागण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. बापरे, हे स्पष्टीकरण खूपच धक्कादायक आहे. म्हणजे आपण अजूनही त्या आदिमानवाच्या भीतीपोटी वागत आहोत. तसंच काहीसं. समूहातून बाहेर फेकले जाऊ नये म्हणून आपण नकळत तडजोड करत असतो. साहित्यामध्ये याचं एक अत्यंत अचूक उदाहरण दिलंय बघ. समजा आपण सतत जिम करणाऱ्या, आरोग्याविषयी जागरूक असलेल्या लोकांच्या समूहात राहिलो. तर साहजिकच आपलाही फिटनेस वाढतो. हो, आपण न ठरवताही आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. पण याच्या अगदी उलट, जर आपण आळशी आणि कोणतंही ध्येय नसलेल्या लोकांच्या संगतीत राहिलो तर आपली स्वतःची शिस्त सुद्धा हळूहळू कमी होऊ लागते. अगदी खरंय. आपण ज्या वातावरणात राहतो तेच हळूहळू आपली ओळख बनतं. पण मला इथे एका गोष्टीबद्दल विचारायचंय. हे मानसशास्त्रीय कारण तर मला समजलं, पण या स्रोतांमध्ये दासबोधाचा संदर्भ वारंवार येतो.
त्यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रामदास स्वामींनुसार संगत ही फक्त एक सामाजिक निवड नाहीये. नाही, ती एक आध्यात्मिक दिशा आहे. हो, तेच. मला हेच जाणून घ्यायचंय की मानसशास्त्र आणि अध्यात्म इथे कसे एकत्र येतात. आध्यात्मिक दिशा याचा व्यावहारिक अर्थ काय घ्यायचा? हां, अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हे बघ, आध्यात्मिक दिशा याचा अर्थ असा की माणूस कोणाच्या सहवासात आहे यावरून त्याच्या अंतर्मनाचा प्रवास कोणत्या दिशेने होणार हे ठरतं. रामदास स्वामी अत्यंत स्पष्टपणे सांगतात की सज्जनांची संगत मन शुद्ध करते. आणि दुर्जनांची संगत मन भ्रष्ट करते. एक्झॅक्टली. आता याला जर मानसशास्त्राशी जोडायचं झालं तर ती एक प्रकारची विचारांची आणि ऊर्जेची देवाणघेवाण असते. जेव्हा आजूबाजूचे लोक सतत सकारात्मक ध्येयवादी असतात ना, तेव्हा माणसाची मानसिक पातळी उंचावते. त्याचे विचार व्यापक होतात. हो, तो स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन जगाचा विचार करू लागतो. पण जेव्हा आजूबाजूचे लोक नकारात्मक असतात, सतत तक्रार करणारे असतात, तेव्हा ते त्या व्यक्तीला मानसिक पातळीवर खाली ओढतात. म्हणजे अध्यात्मात यालाच मन भ्रष्ट होणे असं म्हटलंय. ते ढकलले जात आहोत याची साधी जाणीवही होत नाही. पण इथेच तर मुख्य पेच आहे. माझा याच मुद्द्याला थोडा विरोध आहे किंवा माझ्या मनात एक मोठी शंका आहे. काय शंका आहे? आपण सर्वजण बऱ्यापैकी समजूतदार असतो. आपल्याला चांगले आणि वाईट यातला फरक कळत असतो. जर एखादी व्यक्ती आपले नुकसान करत असेल, आपले विचार भ्रष्ट करत असेल, तर ते आपल्याला लगेच का समजत नाही? म्हणजे कोणी आपल्या सवयी बिघडवत असेल तर ते उघडपणे दिसायला नको का? आपला मेंदू जो स्वतःचा बचाव करण्यासाठी इतका तत्पर असतो, तो इथे काम का करत नाही? हाच तर या प्रक्रियेतील सर्वात मोठा धोका आहे. याचं उत्तर चुकीच्या संगतीच्या त्या 5 छुप्या परिणामांमध्ये दडलेलं आहे, ज्यावर श्रोत्यांमध्ये खूप सविस्तर चर्चा केली आहे. ते 5 छुपे परिणाम. हो, हे परिणाम एका रात्रीत होत नाहीत. हे अत्यंत संथ गतीने, अगदी विष शरीरात थेंब थेंब भिनल्यासारखे होतात. म्हणूनच आपला बचाव करणारा मेंदू कोणताही धोक्याचा इशारा देत नाही. अरे चा. यातला पहिला छुपा परिणाम अत्यंत भयंकर आहे. तो म्हणजे विचारसरणी लहान करणे. विचारसरणी लहान करणे म्हणजे कसं? नकारात्मक संगत सगळ्यात आधी माणसाची दूरदृष्टी संपवते. म्हणजे तुमचं विजनच संपवून टाकतात ते. ते थेट तुमच्या ध्येयाला विरोध करत नाहीत, तर तुमच्या मनात शंकेचं बीज पेरतात. म्हणजे गोड बोलून. हो, समजा एखाद्याने एखादं मोठं ध्येय निश्चित केलं किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार बोलून दाखवला, तर चुकीची संगत प्रोत्साहन देण्याऐवजी काय म्हणते माहितीये? काय? अरे, इतकं मोठं स्वप्न बघू नको, हे आपल्या बसचं नाही, यात खूप जोखीम आहे, लोक हसतील, असे विचार अत्यंत प्रेमाने बिंबवायला सुरुवात करतात. बापरे, म्हणजे ते थेट तुमच्यावर हल्ला करत नाहीत, तर तुमच्या पंखांची ताकदच कमी करतात, जेणेकरून तुम्ही उडण्याचा विचारच करू नये. अगदी बरोबर. हळूहळू त्या व्यक्तीलाही वाटायला लागतं की आपण खरंच खूप मोठी स्वप्न पाहतोय. आणि जर दूरदृष्टीच संपली, तर साहजिकच मेहनत करण्याची इच्छा उरणार नाही. मला वाटतं इथूनच तो दुसरा परिणाम सुरू होतो, ज्याला या साहित्यात शिस्त मोडणे असं म्हटलंय. हे कसं घडतं? तुम्ही अगदी अचूक पकडलत. जेव्हा तुमची दूरदृष्टीच लहान होते, तेव्हा मोठी मेहनत करण्याची प्रेरणाच उरत नाही. मग काय होतं? चुकीच्या संगतीत, उशिरा उठणे, उगाच वेळ वाया घालवणे आणि कामे पुढे ढकलणे हे अगदी नॉर्मल केलं जातं. नॉर्मल केलं जातं, राईट. इथे मानवी मेंदूच्या ऊर्जेचे तत्व काम करते. शिस्त पाळण्यासाठी मेंदूला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. जर आजूबाजूचे सगळे लोक आराम करत असतील, तर मेंदू विचार करतो की आपण कशाला उगीच स्वतःला त्रास द्यायचा, आज नको, उद्या करूया. असा विचार येतो. हो, किंवा एवढं काय घड्याळाकडे बघून जगायचं. अशा वाक्यांनी सुरुवातीला एक प्रकारचा मानसिक आराम वाटतो, पण हळूहळू हीच वृत्ती आयुष्याची शिस्त पूर्णपणे उद्ध्वस्त करते. माणसाला काम टाळण्याची सवय जडते, जी प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा बनते. यावरून मला तिसरा परिणाम आठवतो, जो या स्रोतांमध्ये अगदी ठळकपणे मांडला आहे. तो म्हणजे चुकीच्या गोष्टी सामान्य वाटू लागतात. हो, हे खूप डेंजरस आहे. मला हा मुद्दा विशेष भयंकर वाटला, कारण यामध्ये लोकांच्या मानसिकतेवर थेट हल्ला होतो. जेव्हा आजूबाजूचे सगळेच लोक एकमेकांची निंदा करण्यात, इतरांच्या चुका काढण्यात किंवा स्वतःच्या अपयशासाठी सतत परिस्थितीला दोष देण्यात मग्न असतात ना, तेव्हा तेच जगण्याची योग्य पद्धत आहे असा भास होतो. एक्झॅक्टली. अशा वातावरणात अगदी साधारण पातळीवर म्हणजे मिडिऑक्रिटीमध्ये जगण्याची सवय लागते. प्रगती करण्याची भूकच मरून जाते. आपण नेहमी म्हणतो ना की वाईट सवयी व्यसनासारख्या असतात. हो, पण मला आता जाणवतंय की साधारणपणा आणि गॉसिप करणं
हे देखील मानवी मेंदूसाठी एक प्रकारचं व्यसनच आहे. अगदी. तुम्ही अत्यंत महत्वाच्या मानसशास्त्रीय संकल्पनेला स्पर्श केलात. निंदा करणे किंवा इतरांना नावे ठेवणे यामुळे मेंदूत एक प्रकारचा तात्पुरता आनंद निर्माण होतो, ज्यामुळे आपण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. आणि याचा थेट परिणाम चौथ्या छुप्या परिणामावर होतो ना. राईट. तो म्हणजे स्वतःवरील विश्वास कमी होणे, सेल्फ बिलीफ संपवणे. चुकीची संगत तुम्हाला कधीही उघडपणे म्हणणार नाही की तुम्ही कुचकामी आहात, पण ते सतत टोमणे मारून मस्करीच्या नावाखाली तुमचा अपमान करतात. हो, ते सतत तुलना करून खच्चीकरण करतात. आणि हे टोमणे बऱ्याचदा मजेचा भाग म्हणून मारले जातात. त्यामुळे जर तुम्ही त्यावर आक्षेप घेतला तर अरे आम्ही तर फक्त मजा करत होतो, तू तर फारच मनावर घेतलंस, असं म्हणून तुम्हालाच दोषी ठरवलं जातं. हे अत्यंत विषारी आहे. कारण जेव्हा अपमान मस्करीच्या आवरणाखाली येतो तेव्हा आपला मेंदू त्याला कसं उत्तर द्यायचं या संभ्रमात पडतो. हो ना. तो सततचा मारा अजाणतेपणे माणसाचा आत्मविश्वास पोखरत असतो. आणि या सगळ्याचा नेमका अर्थ काय, तर आपण 5व्या आणि सर्वात विनाशकारी परिणामाकडे पोचतो, जो म्हणजे ओळख बदलणे. आयडेंटिटीज बदलून जाते. हो, सरतेशेवटी त्या व्यक्तीची मूळ ओळखच पुसली जाते. जी व्यक्ती पूर्वी अत्यंत महत्वाकांक्षी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक होती, ती या सगळ्या प्रक्रियेनंतर पूर्णपणे एक वेगळीच व्यक्ती बनते. निराश आणि आळशी. हो, स्वतःवरच संशय घेणारी व्यक्ती बनते. या सगळ्या मुद्द्यांचा सारांश मला एका प्रभावी वाक्यात सांगायचा आहे. वाईट लोक आपल्याला एका दिवसात वाईट बनवत नाहीत. ते हळूहळू आपली मानके, आपले स्टँडर्ड्स खाली आणतात. क्या बात है. हे अगदी तंतोतंत आहे. ते तुमच्या दर्जासोबत तडजोड करायला लावतात आणि म्हणूनच हे ओळखणं अत्यंत कठीण होऊन बसतं. कारण जेव्हा बदलाची गती इतकी संथ असते तेव्हा आपण स्वतःलाच हरवून बसतो. राईट. पण एक प्रश्न आहे, जर हे इतक्या छुप्या पद्धतीने होत असेल, हे विष इतक्या हळुवारपणे भिनत असेल, तर मग आपल्या आजूबाजूला अशी चुकीची लोकं आहेत हे ओळखायचं कसं? कारण मगाशी तुम्ही म्हणालात तसं ते तर आपल्या चांगल्यासाठीच बोलत असल्याचा आव आणतात. यासाठी काही धोक्याचे इशारे म्हणजे काही रेड फ्लॅग्स आहेत का? नक्कीच आहेत. आणि हे इशारे ओळखण्यासाठी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या वागणुकीचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण करावे लागते. पहिला इशारा काय आहे? पहिला इशारा म्हणजे जे लोक आपल्या प्रगतीला विरोध करतात. हे उघडपणे नाही, पण छुप्या पद्धतीने. समजा एखाद्याने नवीन पुस्तक वाचायला घेतले किंवा नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली तर ते त्याची खिल्ली उडवतात. आला मोठा शहाणा, अशा प्रकारचं. हो, एक्झॅक्टली. दुसरा सर्वात मोठा इशारा म्हणजे आपल्या यशामुळे अस्वस्थ होणारी लोकं. एखाद्या व्यक्तीने यश मिळवलं तर त्यांच्या चेहऱ्यावर खरा आनंद नसतो, तर एक प्रकारची असूया किंवा अस्वस्थता दिसते. ते त्या यशाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात, जसे की अरे हे तर नशिबाने मिळालं असं म्हणणं. राईट. म्हणजे ते तुमच्या संघर्षात तुमच्या सोबत असल्यासारखे दाखवतात, पण तुम्ही त्यांच्या पुढे गेलेले त्यांना बघवत नाही. हे खूपच कॉमन आहे. आणि तिसरा इशारा? तिसरा इशारा म्हणजे जे लोक केवळ मजा करण्यासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्याजवळ असतात. जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळतंय तोपर्यंत ते तुमचे सर्वोत्तम मित्र असतात. आणि जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा हे लोक अचानक गायब होतात. अगदी बरोबर. चौथा इशारा अत्यंत गंभीर आहे. जे लोक तुम्हाला तुमच्या मूल्यांची तडजोड करायला लावतात. म्हणजे जे काम तुम्हाला नैतिकदृष्ट्या चुकीचे वाटते ते काम करायला तुम्हाला भाग पाडतात. आणि पाचवा इशारा? जे लोक नेहमी कोणत्याही परिस्थितीत फक्त आणि फक्त नकारात्मकता पसरवतात. त्यांच्याकडे प्रत्येक उपायासाठी एक नवीन समस्या तयार असते. हे समजून घेण्यासाठी ना स्रोतांमध्ये दिलेली 3 उदाहरणं अत्यंत बोलकी आहेत. आपण ती एक एक करून पाहूया. पहिलं उदाहरण आहे एका विद्यार्थ्याचं. हो, ते खूप महत्वाचं उदाहरण आहे. एका चांगल्या विद्यार्थ्याचं लक्ष चुकीच्या मित्रांमुळे कसं विचलित होतं. सुरुवातीला हे मित्र त्याला अभ्यास सोडून काही वाईट काम करायला सांगत नाहीत. सुरुवात फक्त अरे 1 तास अभ्यासातून ब्रेक घेऊ, काही फरक पडत नाही, इथून होते. राईट. मग हळूहळू अभ्यासापेक्षा मित्रांसोबत फिरणे जास्त महत्वाचे वाटू लागते. तो त्या समूहाचा भाग बनण्याच्या नादात स्वतःची शिस्त विसरतो आणि शेवटी त्याची संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द धोक्यात येते. दुसरं उदाहरण एका व्यावसायिकाचं आहे, जे अत्यंत मार्मिक आहे. एका महत्वाकांक्षी व्यावसायिकाने एका सर्वसाधारण वर्तुळात प्रवेश केला. त्याच्या आजूबाजूचे लोक साध्याशा नोकरीत समाधानी होते. म्हणजे त्यांच्याकडे फार मोठी ध्येय नव्हती. हो. आणि जेव्हा या व्यावसायिकाने मोठी झेप घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला जाणवले की जर तो खूप मोठा झाला तर तो या मित्रांच्या समूहातून वेगळा पडेल. अरे छा, ती समूहातून बाहेर फेकले जाण्याची भीती इथे पुन्हा आली. एक्झॅक्टली. आणि परिणामी त्या व्यावसायिकाने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मिळालेल्या यशातच समाधान मानून तिथेच सेटल होणं पसंत केलं.
त्याची क्षमता असूनही केवळ लोकांमध्ये मिसळून राहण्यासाठी त्याने स्वतःला मर्यादित करून घेतलं. बापरे. आणि तिसरं उदाहरण तर त्याहीपेक्षा सखोल आहे, जे आध्यात्मिक पातळीवरचं आहे. एका अत्यंत शांत मन असलेल्या व्यक्तीचं हे उदाहरण आहे. हो, ती व्यक्ती जेव्हा सतत तक्रार करणाऱ्या, नकारात्मक विचार असणाऱ्या लोकांमध्ये राहते, तेव्हा काय होतं? तेव्हा तिचं ते शांत मन विचलित होतं, कारण शांतता ही अत्यंत नाजूक असते, पण नकारात्मकता खूप आक्रमक असते. कितीही स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतोच. या तिन्ही उदाहरणांमधून एक अत्यंत कठोर सत्य स्पष्ट होते की माणसाची क्षमता कितीही चांगली असली तरी चुकीची संगत ती क्षमता मुळापासून नष्ट करू शकते. अगदी खरंय. पण मग समजा आता ही चर्चा ऐकताना जर एखाद्याला अशी जाणीव झाली असेल की अरेच्या, आपण तर अशाच एका चुकीच्या वर्तुळात अडकलो आहोत, तर त्याने आता नेमके काय करावे? कारण केवळ हे लोक चुकीचे आहेत हे समजून उपयोग नाही ना. जर तो आपला लहानपणीचा मित्र असेल किंवा रोज शेजारी बसून काम करणारा सहकारी असेल, तर अचानक सर्व संबंध तोडून टाकणे शक्य नसते. यातून बाहेर पडण्याचा काही प्रॅक्टिकल मार्ग आहे का? सुदैवाने यातून बाहेर पडण्याचा एक अत्यंत स्पष्ट कृती आराखडा म्हणजे एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क या स्रोतांमध्ये दिलेला आहे आणि यात कोणाशीही उघडपणे भांडण करण्याची गरज नाही. ओके, मग काय करायचं? यात 4 पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे अवेअरनेस किंवा जाणीवाणा. सगळ्यात आधी हे प्रामाणिकपणे मान्य करा की तुमच्यावर नक्की कोण प्रभाव टाकते. एका शांत जागी बसा आणि ती नावे लिहून काढा ज्यांचा तुमच्या विचारांवर थेट परिणाम होतो. आणि एकदा का ती नावे समोर आली की मग दुसरी पायरी येते, अंतर तयार करा. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. अंतर तयार करणे म्हणजे अचानक जाऊन भांडण करणे नाही. नाही, मुळीच नाही. असं केल्याने वाद वाढतील. राईट? तर अत्यंत हुशारीने त्यांच्या संपर्कात राहणे हळूहळू कमी करणे, हा याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांचे फोन कमी उचलणे, अनावश्यक भेटीगाठी टाळणे, त्यांच्या नकारात्मक गोष्टींवर अत्यंत तटस्थ प्रतिसाद देणे, जेणेकरून त्यांनाच तुमच्याशी बोलण्यात रस उरणार नाही. अगदी बरोबर. भांडण न करता अंतर वाढवणे हे एक मोठं कौशल्य आहे. यानंतर येते तिसरी पायरी. चांगली वर्तुळ शोधा. जुने चुकीचे लोक दूर केल्यानंतर जी पोकळी निर्माण होते ती योग्य लोकांनी भरणं आवश्यक असते. म्हणजे प्रगतीचा विचार करणारे लोक शोधणे. हो, आयुष्यात योग्य मार्गदर्शक म्हणजे मेंटर्स शोधा. जे लोक शिस्तबद्ध आहेत, तुमच्या ध्येयाच्या वाटेवर पुढे आहेत, अशा लोकांच्या सहवासात वेळ घालवा. आणि चौथी पायरी थोडी कठीण वाटू शकते, पण ती गरजेची आहे. एकांत स्वीकारा. जेव्हा आपण जुनी संगत सोडतो आणि नवीन संगत लगेच मिळत नाही, तेव्हा जो काळ येतो तो खूप एकटेपणाचा असतो. हो, आणि या चौथ्या पायरीवर मी एका अत्यंत महत्त्वाच्या विचारावर जोर देऊ इच्छिते. वाईट संगतीपेक्षा एकटेपणा नेहमी चांगला. क्या बात है. एकटेपणात माणूस स्वतःवर काम करू शकतो, पण वाईट संगतीत माणूस स्वतःला नकळत नष्ट करत असतो. त्यामुळे एकांताला घाबरू नका. या संपूर्ण सखोल चर्चेचा जर आपण निष्कर्ष काढायचा ठरवला तर तो अत्यंत भावनिक आहे. आपण सर्वजण यशस्वी होण्यासाठी खूप संघर्ष करत असतो. पण बऱ्याचदा आयुष्य बदलण्यासाठी मेहनत वाढवायची नसते, तर फक्त आजूबाजूचे लोक बदलायचे असतात. अगदी खरंय. कारण अनेकदा आपली क्षमता कमी नसते, तर आपलं वातावरण विषारी असते. आपण एका चुकीच्या मातीत बीज पेरून त्यातून एका विशाल वटवृक्षाची अपेक्षा करत असतो. बीज कितीही दर्जेदार असले तरी माती खराब असेल तर झाड कधीच मोठी झेप घेऊ शकत नाही. हे तंतोतंत सत्य आहे. आणि म्हणूनच या साहित्यांमधून जो अंतिम विचार समोर येतो तो आपण प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवा. ज्याने संगत निवडायला शिकलं त्याने स्वतःचं भविष्य निवडायला शिकलं. राईट. आज आपण चुकीची संगत कशी ओळखायची, तिचे दुष्परिणाम काय आणि बाहेर कसं पडायचं यावर खूप सविस्तर चर्चा केली. पण ही चर्चा संपवताना कधी एकांतात शांत बसून हा विचार नक्की करा की आपल्या नकळत आपण स्वतः तर कोणाच्या आयुष्यातील चुकीची संगत बनत नाही आहोत ना? बापरे, हा खूपच वेगळा विचार आहे. हो ना. आपल्या टोमणे मारण्याच्या सवयीने किंवा काम उद्यावर ढकलण्याच्या वृत्तीने आपण एखाद्या महत्त्वाकांक्षी मित्राला खाली तर ओढत नाही आहोत ना? यावर नक्की विचार करा.